हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळे खूप जास्त मजेत असणार आहात। तर आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मला सबस्क्रायबरची खूप जास्त गरज आहे। खूप लोक माझा व्हिडिओ बघत असतात पण विदाऊट सबस्क्राईब करून बघत असतात। तर मी रिक्वेस्ट करते की त्यांनी सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आणि आज आपण खूप सारे टिप्स बघणार आहोत घराच्या रिलेटेड। आणि इथे मी हे जे चांगलं प्लांट दिसत त्याला कट केलेलं आहे, कारण मला मल्टिप्लाय करायचं आहे। आणि कुठल्याही प्लांटला जर आपण अशा पद्धतीने कट करून त्याच्या कटिंग्स क्रिएट केल्या तर एकापासून आपण 2 प्लांट्स तयार करू शकतो। तर मी इथे हे लकी बांबूची व्हरायटी आहे ही, आणि मी इथे त्यांची ब्रांचेस जे आहे कट करून जे आहे ना एका ग्लासमध्ये टाकणार आहे, जेणेकरून अगदी 1-2 वीकमध्ये त्यांना जे आहे ना रूट्स येऊन जातात। आणि रूट्स आल्यानंतर मी यांना परत मातीत लावेल। आणि ती पहिली कुंडी जरा खराब होत होती माझी, 3 कॅनमध्ये मी त्याला लावलं होतं। आणि बघता बघता माझं एकाचे 2 प्लांट्स इथे तयार झालेले आहेत। मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, माझ्या व्हिडिओचा कुठला पार्ट तुम्ही फॉलो करा नका करा, पण ही जी टिप मी तुमच्यासोबत शेअर करते ही नक्की फॉलो करा। मी बनवणार आहे हेअर ऑइल, खूप मॅजिकल हेअर ऑइल आहे, तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन आहे। जे बारीक बारीक तुम्हाला काड्या दिसत आहेत ते आहेत रोजमेरीच्या लीव्स आहेत त्या। मी इथे मेथी घेतलेली आहे, लवंग घेतलेली आहे, ब्लॅक कलरची आहे ती कलोंजी आहे, आणि काही जे आहेत मी इथे कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे जास्वंदाचं फूल असलं ना, 1-2 ड्राय असलं तरी देखील चालतंय, तुम्ही तेही घेऊ शकतात। माझ्याकडे अवेलेबल नव्हतं। आणि आता मी एका क्लीन ग्लासच्या जारमध्ये जे आहे ना कोकोनट ऑइल घालते आहे। आणि आपण एक खूप छान असं सगळ्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन म्हणून एक मस्त ऑइल बनवणार आहोत, जे तुम्ही लहान मुलांपासून प्रत्येकाला हे तुम्ही यूज करू शकतात। अगदी तुमच्या घरातल्या माणसांना देखील तुम्ही हे देऊ शकतात, आणि सगळ्यांचे हेअर प्रॉब्लेम कमी करायला हे मदत करणार आहे। आणि याच्यामध्ये मी थोड्या प्रमाणात म्हणजे 2 मोठे चम्मच मी एरंडेल ऑइल यूज करत आहे। एरंडेल ऑइल जे असतं ते तुमची जी हेअर ग्रोथ थांबलेली असते किंवा जे बेबी हेअर असतात छोटे छोटे, जिथे तुम्हाला थोडी टक्कल जाणवते त्या जागेवर जर तुम्ही रेग्युलर त्याचा यूज केला ना तर तिथे तुम्हाला नवीन केस यायला दिसायला लागतात। तर ह्या सगळ्यांचे वेगवेगळे पर्पज आहेत यूज करण्यामागे, डॅन्ड्रफ, हेअर फॉल, फ्रिझीनेस आणि अजून बरंच काही। आणि तुम्हाला जर जास्त हेअर फॉल वाटत असेल, खूप केस गळत आहे, तर थोडी जी कांद्याची टरफले असतात ना सुकलेली, ती छान पुसून टाका आणि तीही तुम्ही याच्यात घाला। आणि असं तुम्ही कितीही प्रमाणात क्वांटिटी कितीही कमी जास्त झाली काहीही फरक पडत नाही। आणि हे सगळं मिश्रण किंवा तुमच्याकडे समजा एखादी गोष्ट नाही आहे, काही त्याचा फरक पडत नाही आहे, जेवढं आहे तेवढं घाला। आणि ही अशी बॉटल ना 8 दिवस फक्त तिला उन्हात ठेवत राहा, बाकी उघडायची वगैरे काही गरज नाही। 8 दिवसानंतर तुमचं हे छान असं हेअर ऑइल जे आहे ना तयार होऊन जातं। आणि मी रिक्वेस्ट करते नक्की बनवा, जेवढी सामग्री असेल तेवढ्या सामग्रीत बनवा, आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला 1 महिन्यानंतर जो दिसणार आहे ना तो काहीतरी वेगळाच असणार आहे। जितके कामं कुठेतरी बाहेर जाऊन लोक ऑफिसमध्ये करतात किंवा वर्किंग वुमन असतात, तेवढेच कामं घरातल्या बायकांना देखील असतात। आणि हे तुम्हालाही मान्य असेल, छोटे मोठे कामं आणि थोडा वेळ उरला की त्यात आपण असले कामं करत असतो जे मी करते। माझ्याकडे ऑरेंज पील होते पडलेले, मागच्या वेळेस मी तुम्हाला फेस पॅक बनवून दाखवलेला होता, आणि आता मी त्याचं फ्लोअर क्लीनर म्हणा, नाहीतर मग तुम्ही गार्डनिंगसाठी फर्टिलायझर म्हणा, अशा बऱ्याच गोष्टींमधून तुम्ही याचा यूज करू शकतात। सिम्पली मी एका प्लेन छान अशा बॉटलमध्ये एक पाणी घेतलेलं आहे, थोडी जागा म्हणजे पूर्ण बॉटल भरायची नाही, आणि ऑरेंज पील त्याच्यामध्ये घातलेले आहे। आणि तुमच्याकडे जर झेंडूचं फूल असेल ना तर त्याच्या पाकळ्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात। आणि याला फर्टिलाइज करण्यासाठी म्हणजे याची प्रोसेस स्टार्ट करण्यासाठी, फटक्यात होण्यासाठी, फर्मेंट होण्यासाठी याच्यामध्ये गूळ घालायचा आहे थोडासा। आणि सगळ्यांचं मिश्रण तुम्हाला एका बॉटलमध्ये करून घ्यायचं आहे। आणि 2 महिन्यानंतर तुमचं फ्लोअर क्लीनर म्हणा, नाहीतर मग तुम्ही गार्डनिंगला जर गार्डनर असाल तुम्ही, तर तुम्हाला झाडांना चांगलं असं ग्रोथ होत नसेल ना, तर हे लिक्विड जे 2 महिन्यानंतर बनणार आहे ना, फर्टिलायझर किंवा बायो एन्झाईम तुम्ही याला म्हणू शकतात। आणि हे तुम्ही डायल्यूट करून प्लांट्सला देऊ शकता। तुम्ही फरची पुसण्यासाठी याचा थोडंसं एक ढक्कन तुम्ही जे आहे तुमच्या मॉपमध्ये टाकू शकतात आणि पुसू शकता, त्याच्याने काचा तुम्ही क्लीन करू शकतात। आणि याचा स्मेल इतका छान येतो ना जेव्हा हे पूर्ण तयार होऊन जातं 2 महिन्यानंतर। आणि हे जेव्हा तयार होतं ना, हे जे सगळे तुम्ही वर तरंगताना बघताय ना, जे पण तुम्ही फुलाच्या पाकळ्या घाला किंवा ऑरेंज पील, हे सगळे डिकम्पोज होऊन खाली बसून जातं आणि तुमचं लिक्विड जे आहे ना ते तयार होऊन जातं। फक्त एका दिवसाआडचं ढक्कन उघडायचं, थोडं गॅस रिलीज करून द्यायचा, अदरवाईज ही बॉटल फुटू शकते जर तुम्ही विसरलेत 8-10 दिवस तर, कारण याच्यात गॅस बनत असतो। सो हे आपलं इथे फ्लोअर क्लीनर तयार होऊन जात असतं।
काय होतं ना, की आम्ही मेथीचे लाडू बनवलेत आणि बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ना, आम्ही ड्रायफ्रुट्स खाऊन घेत असतो. पण अबाउट पिया काय होतं ना, की ती ड्रायफ्रुट्स एक तर खूप नाटकं करून खाईल, पण तिला हे ड्रायफ्रुट्सचे लाडू आवडतात. सो मी छान पद्धतीने इथे मस्त तिला सगळे ड्रायफ्रुट्स ग्राइंड करून मी डेट्स वगैरे टाकून मस्त ड्रायफ्रूट तिला बनवून दिलेले आहे लाडू. आणि याची रेसिपी मी ऑलरेडी 2 वेळा शेअर केलेली आहे. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर, तुम्हाला माहीत नसेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. अदरवाईज तुम्ही चॅनलला जाऊन चेक करू शकतात. खूप हेल्दी आहेत आणि सगळे ड्रायफ्रूट्स आहे जे खूप जास्त न्यूट्रिएंटने भरभरून असतात, ते सगळे एकत्र देऊन जर ॲटलिस्ट आपण मुलांना खाऊ घातले दिवसातून एक छोटासा घास जो हेल्दी असतो, तर तो खूप मोठा इम्पॅक्ट देऊन जातो. आणि एक हेल्दी जी हॅबिट असते ती पण मुलांमध्ये येते. आणि मी तिला इथे टार्गेट देते की हे 20 लाडू आहेत आणि येणाऱ्या 10 दिवसांमध्ये तुझ्याकडे टार्गेट आहे की 2-2 लाडू करून तुला हा डब्बा पूर्ण फिनिश करायचा आहे. आणि ती पण एक्सायटेड आहे की हा डब्बा फक्त माझा आहे आणि याला मी फिनिश करणार म्हणून. सो तुम्हीही जर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांना चांगल्या गोष्टी द्यायला जर सवय केली तर त्यांनाही त्यांचं स्वतःहून घेऊन खाण्याची सवय होऊन जात असते. आणि इथे जो सगळ्यात मोठा रोल असतो बायकांचा की मुलांना व्यवस्थित घडवणं किंवा संस्कार देणं किंवा त्यांना चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, इथे मी माझं काम पूर्णपणे करण्याचा जो आहे प्रयत्न करत आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून पैसे वाचवणं हे एका गृहिणीकडून शिकण्यासारखं असतं. प्रत्येक घरातली जी बाई असते ती ₹1 100 ते ₹1000 बरेच पैसे वाचवत असते. आणि मीही इथे तेच करते. मी मिशोवरून ही साडी मागवलेली आहे आणि हिची कॉस्ट आहे 360 अशी काहीतरी आहे. आणि मी याचं बनवणार आहे कर्टन. आणि मी त्याआधी घालून बघते. व्हाईट कलरची साडी आहे आणि त्यावर गोल्डन कलरची जी लायनिंग अशी केलेली आहे. कॉटनची साडी आहे, खूप छान आहे जर तुम्ही यूज करण्यासाठी. आणि तुम्ही जर व्हाईट प्लेन साडीच्या तुम्ही जर शोधात असाल ना, तर ही साडी खूप छान आहे. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्हाला त्याला कशा पद्धतीने यूज करायचं तुम्ही करू शकतात. इथे तुम्ही तिची डिटेलिंग पाहू शकतात. खूप छान आहे साडी आणि खूप सॉफ्ट पण आहे, मटेरियल पण छान आहे. आणि म्हणजे ₹350 छान साडी मला मिळालेली आहे. पण अनफॉर्च्युनेटली मी तिला इथे वापरणार नाही आहे. आणि तुम्ही तिची लेंथ पण बघू शकतात. खूप छान लेंथ आहे. म्हणजे तुमची हाईट जर खूप जास्त असेल ना, त्यांनाही याच्यात काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे. आज घरातले सगळे कामं आवरल्यानंतर मी प्लॅनिंग करून ठेवली होती की हा जो माझा एरिया आहे ना ड्राय बाल्कनीचा, जो मी थोडा थोडा करून तुम्हाला दाखवला आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये, तर याला मला जे आहे ना व्यवस्थित त्याचा मेकओव्हर करायचा आहे. आणि ह्या जागेचा पूर्ण जो उपयोग आहे तो मला करून घ्यायचा आहे. आणि ही जी तुम्ही हे दिसताय ना की ते विजिबल होतं डायरेक्ट. आणि घरातलं म्हणजे एका बेडरूममधला पूर्ण एरिया येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दिसतो. सो ते दिसायला नको म्हणून मी असं एक स्कार्फ होता माझा, तो मी लावून दिलेला होता. आणि इथे माझे बरेच जे एअर फ्रायर होतं किंवा मी पाण्याची इथे कॅन ठेवत असते. आणि अजून बऱ्याच गोष्टी इथे मला फ्युचरमध्ये ठेवायच्या आहेत. त्यासाठी मला हे पूर्णपणे असं विजिबल नको पाहिजे होतं. एक बारीक असा पडदा पाहिजे होता. मार्केटमध्ये शोधला मी पण मला भेटत नव्हता. आणि दोघांची हाईट जी ना ती डिफरंट आहे, त्यासाठी त्याला शिवूनच घ्यावा लागणार होता. आणि ह्या कामांसाठी मी एक्सायटेड होती की मी हे घरीच करणार. सो मी एक साडी मागवली आणि ती मला चांगली देखील मिळाली. आणि हा जो समोरून एरिया बघितला ना, हा मला मोकळा ठेवायचा आहे. आणि हे वरचं जे पण काही मी भंगार ठेवलं आहे हे फक्त मलाच दिसलं पाहिजे, बाहेरचं कुणालाच दिसायला नको, म्हणून पण हे करायचं आहे. तर मी माझ्या कामाला इथे सुरुवात केलेली आहे. साडी मी छान पद्धतीने पूर्ण बाहेरून मेजरमेंट करून आलेली आहे. म्हणजे एकदाची कापली गेली तर नंतर ऑप्शन नसतो. आणि तुम्ही जे बघताय ते माझ्याकडे मशीन आहे, त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकते घरी. आणि मला थोडंफार मशीनही चालवता येतं. तर मी मेजर ज्या पद्धतीने करून आणलं होतं त्या पद्धतीने मी इथे कट करून घेत आहे. आणि ते सांगणं थोडं अवघड जाणार आहे, पण रिझल्ट फक्त तुम्ही बघा. नॉर्मल जो पडदा शिवायचा असतो, जस्ट त्याला की एक दोरी त्याच्यामधून जायला पाहिजे असा गोट वाढून घ्यायचा आहे. जास्त काही फॅन्सी याच्यामध्ये नाही आहे, नॉर्मल पडदा शिवायचा आहे. जर तुम्हाला शिलाईनमधला म्हणजे शिवणकाममधला थोडंसं काही माहिती असेल तर तुम्हाला समजून जाईल. आणि इथं माझा छोटूसा हेल्पर आहे पिया, ती मला हेल्प करत आहे. आणि थ्रू आउट द कर्तन जेवढं मी बनवते ना तोवर ती माझ्यासोबत बसलेली होती. कारण ते मशीन दिसायला क्यूट दिसतं, त्यामुळे तिला असं वाटतं की मम्मा यूज करते तर मीच यूज करते म्हणून. असो, जे काही माझे मेजरमेंट्स होते त्या पद्धतीने मी इथे कट करते. कारण जसं तुम्ही बघितलं वरचा एरियाची लेंथ थोडी जास्त आहे आणि खालच्या एरियाची लेंथ थोडी कमी आहे. तुम्हाला कळत नसेल तर जेव्हा मी कर्टन लावेल ना तेव्हा देखील तुम्हाला हे लक्षात येईल.
आणि इथे मी शिलाई काम करायला सुरुवात केलेली आहे। हे कर्टन जर मी बाहेरून बनवले असते तर कसेही मला ते 1500-2000 पर्यंत गेले असते, पण हे कर्टन मला इथे फक्त 350 रुपयात बनवून मिळत आहे, ते पण माझ्या मर्जीने। मला पाहिजे तेव्हा मी त्यांना कमी जास्त किंवा व्हॉटएव्हर मी त्यांना बनवू शकते, एकाचे 2 बनवू शकते अशा पद्धतीने। सो हे जे आहे ना, पैसे वाचवणं हे खूप महत्त्वाची कला असते आणि हे प्रत्येकाच्या हातामध्ये असते। प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जे आहे हे यूज करत असतं। जसं मी हे मशीन घेतलेलं, याची जर तुम्हाला पूर्ण डिटेल हवी असेल ना, मी पूर्ण जे काही प्रश्न असतील तुमच्या डोक्यामध्ये ते सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ह्या मशीनच्या बाबतीत तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला देऊन देईल, तर नक्की चेक करा तुम्ही। सो खूप हँडी आहे यूज करायला, त्यामुळे घरातली छोटी मोठी कामं, एखादा ड्रेस अचानक आपल्याला टाईट व्हायला लागतो तो त्याला लूज करायचा आहे किंवा लूज होतो तर टाईट करायचा आहे, तर फटक्या त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, एकदा इन्व्हेस्टमेंट केली ना तर आपला टाईम वाचतो आणि जी गोष्ट घालायची ती आपल्याला टाईमवर घालायला देखील मिळत असते, हा फायदा होत असतो। आणि मी अशा पद्धतीने माझं इथे कर्टन जे आहे शिवून घेत आहे घरच्या घरी। घरातले सगळं कामं आवरल्यानंतर एवढं सगळं काम करणं पण म्हणजे त्यासाठी स्टॅमिना पाहिजे असतो आणि प्रचंड मी इतकी दमली होती लास्ट मोमेंटला की आता म्हटलं आता बस, रात्रीचं जेवण पण मला कोणी सांगायला नको, पण नाही, ऑप्शन नसतो आपल्याकडे। आणि ह्याच सगळ्या गोष्टींसाठी आपण असे मोटिवेटेड व्हिडिओ बघत असतो की आपल्याला मोटिवेशन मिळावं काम करण्यासाठी, आणि बऱ्याच गोष्टी असतात, हॅक्स असतात, त्या आपण यूज करत असतो आणि आपली लाईफ एक एक दिवस आपण हॅपीली किंवा आपलं काम कमी करून करण्यासाठी आपण घालवत असतो। सो माझं कर्टन इथे ऑलमोस्ट तयार झालेलं आहे। आणि हे कर्टन हँग करण्यासाठी ना मी इथे नॉर्मल जी दोरी असते ना तर तिचा मी इथे यूज केलेला आहे, कारण तिथे कुठलीही गोष्ट काही करणं थोडं पॉसिबल नव्हतं, की दोरीच अशी एक गोष्ट आहे की तुम्ही कोपऱ्यातून तिला बांधून घेऊ शकतात। सो पण रिझल्ट आपल्याला पाहिजे, आउटपुट चांगलं आलं पाहिजे, काय जुगाड केले हे कोणाला व्हिजिबल नको व्हायला, कारण कुठल्याही जुगाडच्या मागे ना रिझल्ट खूप महत्त्वाचा असतो। रिझल्ट चांगला आला की जुगाडचे जे पण काही छोटे छोटे स्टेप्स असतात ना ते मागे पडून जात असतात। आणि इथे माझा जुगाड जो आहे फायनली मी आता करायला सुरुवात केलेली आहे। जे माझं ऑलरेडी मी जो लावलेला होता इथे स्कार्फ तो मी काढून घेते आणि म्हटलं थोडं क्लीन करून घ्यावं, जेणेकरून एकदाचं कर्टन लागलं की मग परत परत क्लीन करण्याची गरज नको पडायला। आणि इथे मी पियाच्या पप्पांची हेल्प घेतलेली आहे, कारण हाईट माझी तिथपर्यंत पोहोचत नव्हती जे आहे कर्टन वगैरे बांधण्यासाठी, तर त्यांनी मला इथे हेल्प केलेली आहे। आणि अशा पद्धतीने मी माझे कर्टन्स जे आहेत ते लावून घेतलेले आहेत। जे काय मी खाली वर जे तुम्हाला सांगत होती मेजर कमी जास्त, आय होप तुम्हाला ते आता समजलेलं असेल। आणि हो, म्हणजे तुम्हाला जर नॉर्मल विंडोसाठी जरी कर्टन बनवायचं असेल ना तर ही साडी तुम्ही नक्की घेऊ शकतात, खूप छान त्याचा लुक येईल तुम्हाला। जस्ट म्हणजे जे आहे व्हिजिबल नाही होऊ द्यायचं आहे असं काही तुम्हाला पाहिजे, जसं की पावसाळ्यात असते की आपल्याला एवढं ऊन नसतं पण उजाड थोडं पाहिजे पण कर्टन लावायचं आहे, त्या सिच्युएशनमध्ये देखील तुम्ही ही साडी यूज करू शकतात ॲज अ कर्टन म्हणून। आणि मला इथे पूर्ण जवळजवळ पूर्ण साडी लागली होती, थोडा एक जो आहे कोपरा उरलेला आहे। आणि अशा पद्धतीने माझे तुम्ही बघू शकतात फायनल रिझल्ट, खूप छान रिझल्ट आलेला आहे, खूप छान दिसतंय हे कर्टन बनवून आणि मी खूप जास्त हॅपी आहे। सो असं वरचं झाल्यानंतर आम्ही खालचंही लावून घेतलेलं आहे आणि याचा जे काही मेकओव्हर आहे, काय सामान सेट करते वगैरे कसं ठेवते ह्या व्हिडिओत मी नाही दाखवते, कारण मीही दमली आणि व्हिडिओही खूप मोठा झालेला आहे तो मी हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि तुम्ही इथपर्यंत बघत असाल, हा व्हिडिओ आवडला असेल तर मग नक्की लाईक करा, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमधून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही प्लीज 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 सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपण भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, सबस्क्राईब करा चॅनलला आणि मगच जा। सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।